नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, माझी आई आणि ताई ह्या दोघीजणी फारच छान स्वयंपाक करायच्या. आता तुम्ही म्हणाल तू आत्तापर्यंत आजीचं कौतुक चाललं होतं, आता ही ताई कुठून आली आणि आई कुठून आली? तर मंडळी, गंमत अशी आहे की मी लहान असताना म्हणजे एक साधारणतः 7-8 महिन्यांचा असताना आमची आई खूप आजारी पडली आणि त्यामुळे 8व्या महिन्यातच माझी रवानगी पालगडला म्हणजे आजीकडे झाली. आता तिथे मामा लोक तिला आई म्हणायचे, त्यामुळे माझ्यावर नकळत संस्कार घडले. आम्ही तिला आई म्हणायचो, म्हणजे मी माझ्या आजीला आई म्हणायचो. आणि माझी जी खरी आई जन्मदाती ती वर्षातनं एकदा मे महिन्यात आंबे बिंबे खायला गावाला यायची, तर हे मामा लोक तिला ताई म्हणायचे. त्यामुळे साहजिक मी तिला ताईच म्हणायचो. आम्ही सगळेच जण म्हणजे आम्ही 4ही भावंड गावालाच वाढलेलं लहानपण आमचं, त्यामुळे आम्ही आजीला आई म्हणायचो आणि आईला ताई म्हणायचो. तर ही आमची आजी आणि आमची आई म्हणजे ताई ही तोंडी लावणी, म्हणजे त्यांना तोंडी लावणं काहीतरी असल्याशिवाय त्यांना जेवणच जायचं नाही. काही ना काहीतरी ते करायच्याच. तर आमच्याकडे एक विस्मृतीत गेलेलं तोंडी लावणं होतं. ते विस्मृतीत का गेलं तेही तुम्हाला सांगतो. तर ही माझी जी मोठी बहीण आहे कुंदामाई, तिने मला आठवण करून दिली की अरे ही तोंडी लावणं ताई करायची. ताई म्हणजे आमची आई करायची आणि आजी करायची, तर काय प्रश्नच नाही, तिच्याचकडनं आईकडे आलेलं ते. आणि मी हिला सौभाग्यवतीला म्हटलं, ती म्हणाली हो मी पाहिलेलं आहे ताई करताना. म्हटलं अरेच्छा, आपण विसरलो कसे? त्याच्या मागचं कारण असं आहे की आम्हाला दोघांनाही तो पदार्थ खाल्ल्याने पित्त होतं आणि त्यामुळे आमच्याकडे गेल्या कित्येक वर्षात तो पदार्थ झालाच नाही, त्यामुळे विस्मृतीत गेला. तर आता हे खास तोंडी लावणं चटपटीत स्पेशल असं आपण म्हणजे मी आता आपल्या किचनमध्ये करतोय. स्वयंपाकघर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर तिथे करतोय, तर चला माझ्याबरोबर स्वयंपाकघरात चला. तर मंडळी, हे जे तोंडी लावणं आहे, हे तोंडी लावणं म्हणजे लसणीच्या फोडणीवरती परतलेल्या मेथ्या. आता तुम्ही म्हणाले मेथ्या, तर हे जे आमच्या आई आणि आजी बनवायची ते तोंडी लावणं म्हणजे लसणीच्या फोडणीवरती परतलेल्या मेथ्या. आता तुम्ही म्हणाल मेथी परतलेली, ती काय भाजी आम्ही करतोच मेथीची, पण ती हिरवीगार मेथी म्हणता तुम्ही, ती मेथी नव्हे. ही बघा, ही मेथी आहे ती. हे बघा, ह्या मेथीला चांगलं धुवून पाण्यात घातली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी फडक्यामध्ये गुंडाळून ही दमट अशा जागी ठेवली. 2 दिवसांनी तिला हे असे व्यवस्थित मोड आलेले आहेत बघा. आता ही मेथी तुम्हाला तुम्ही म्हणाल तुम्ही तर खात नाही ना एवढी भाजी कोणासाठी, तर तुम्ही आलात तर तुम्हालाही देईन, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण ही आता करून मला वाटायलाच लागणार आहे शेजाऱ्यांना, कारण मी काही खाऊ शकत नाही. असो, आमच्या बहिणीला देणार आहे. आमची बहीण आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते, त्यामुळे काही प्रश्न येत नाही. आम्हाला मुलगाही आलेला आहे, तोही खाईल. आता त्यासाठी भरपूर लसूण घालायला पाहिजे, म्हणून ह्या लसणी सोलून ठेवलेत. त्याच्याबरोबर भरपूर खोबरं ते देखील पाहिजे, म्हणून हे भरपूर खोबरं आणि हे सगळं फोडणीचं साहित्य. आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ. तर आता पहिल्यांदा या मेथ्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत. आत्ता तुम्हाला त्या अशा हाताला लावल्यात ना, तर त्या चिकट लागतील हाताला. हे बघा, चिकट आहेत, तर त्या चिकटल्या नाही पाहिजेत, म्हणून 2 ते 3 वेळाला पाण्यामधून व्यवस्थित त्या काढायच्या आणि मग पुढची कृती. तर मंडळी, आता या मेथ्या मी अशा व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत. आता तेल तापलेलं आहे, या तेलामध्ये मी पहिल्यांदा ही लसूण टाकतोय. याचं कारण असं आहे की लसूण ही व्हायला वेळ लागतो आणि आधी फोडणीचं जर सामान टाकलं तर ते लसूण
तयार होईपर्यंत ते जळून जाण्याची शक्यता असते. तर त्यामुळे लसूण साधारणपणाने रंग बदलायला लागले की आपण बाकीचं फोडणीचं सामान टाकायचं आहे. तेव्हा आता याच्यामध्ये ही मी मोहरी टाकतो 1 चमचा. त्यानंतर ही 1 चमचा हळद टाकतोय आणि अर्धा चमचा हिंग टाकतोय. बस आता ही फोडणी व्यवस्थित आपल्याला लसूण ही लाल होईपर्यंत आपल्याला ही फोडणी ठेवायची आहे. लसूण झालेली आहे. आता ह्या ज्या आपल्या मेथ्या आहेत, या मोड आलेल्या मेथ्या ह्या त्याच्यावरती घालायच्या आहेत. आता इथे मी फक्त लसूण वापरले. काही लोक म्हणतील हा आम्ही कांदा वापरून सुद्धा करतो. ठीक आहे, करत असाल त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. आमच्याकडे लसूण वापरून करतात. आणि एक महत्वाची गोष्ट की तुम्ही जर कांदा वापरणार असाल तर मग लसूण वापरू नका. कांदा आणि लसूण बरोबरीने परतून चांगले लागत नाहीत. आता ही मेथी व्यवस्थित परतून घेतली. आता गॅस करायचा आहे बारीक, म्हणजे मंद. वर ठेवायचंय झाकण आणि त्याच्यात घालायचं आहे पाणी. आता साधारणपणाने हे पाणी कमी होईल. 10 मिनिटं ही मेथी शिजायला लागेल. तर त्यानंतर आपण पुढचं बघूया काय ते. तर मंडळी 10 मिनिटानंतर बघा तुम्हाला हे आपलं पाणी कमी झालेलं आहे आणि ही आपली मेथी ही आता व्यवस्थित शिजलेली आहे. ही बघा आता ही व्यवस्थित शिजली. आता याच्यामध्ये मी हे अर्धा चमचा तिखट घालतोय. जास्त घालायचं नाहीये, अर्थात तुम्हाला हवं तर घाला, तो काही प्रश्न नाही. मी एक अर्धा चमचा फक्त तिखट घातलेलं आहे. आणि त्याच्यावरती हे चवीनुसार मीठ, आणि हे भरपूर खोबरं, खवलेलं ओलं खोबरं हे असं मी घालतोय याच्यामध्ये. आणि आता पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि मगाशी आपण ही झाकण ठेवून शिजवली होती. आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये. ती अशीच आपल्याला ओपन ठेवून जराशी खडखडीत सुकी होईपर्यंत आपल्याला ही शिजवायची आहे. तर मंडळी ही बघा, अशा पद्धतीनं आता ही अत्यंत सुखी अशी झालेली आहे. तोंडी लावणं तयार झालेलं आहे. तेव्हा हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. मंडळी ही होती मोड आलेल्या मेथ्यांची भाजी. आता मी भाजी म्हटलं तरी हे आहे तोंडी लावणं. याचं कारण असं आहे की ही भाजीसारखी खायची नाहीये. याने पित्तकारक आहे. ही तुम्हाला त्याचा त्रास होईल. त्यामुळे बेतानी खायची. अर्थात ज्यांना मेथ्यांचा त्रास होत नाही
त्याने बिंदास भाजीसारखी खायला काही हरकत नाही. आता ही भाजी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे तेलासाठी कंजूशी करायची नाही. तेलाच्या बाबतीत कंजूशी या भाजीला चालत नाही. एक दुसरी गोष्ट, ही भाजी तुम्ही तूप भात, दही भात, आमटी भात, भाकरी कशाही बरोबर खाऊ शकता. भाताबरोबर तोंडी लावणं म्हणूनच ही भाजी माझी आई किंवा माझी आजी खायची आणि आम्हीही खायचो पूर्वी. आता त्रास होतो म्हणून खात नाही. ही भाजी ज्या वेळेला मला आमच्या बहीण म्हणाली की आई म्हणजे ताई आमची ही भाजी करायची, ती भाजी तू कर. मी म्हटलं अगं मी खात नाही, आमची बायको खात नाही आणि भाजी करणार काय. ती म्हणे अरे तू खात नाही, तुझी बायको खात नाही, पण मी खाते ना, माझ्यासाठी कर. म्हणून शेवटी आज तिच्यासाठी ही भाजी केलेली आहे. जे आम्ही खात नाही किंवा करत नाही ते तुम्हाला दाखवायचं नाही, हा माझा चॅनलचा बरोबर चॅनल चालू करण्याच्या वेळचा निश्चय आहे. म्हणून पण आज ही बहिणीसाठी भाजी केलेली आहे. आता ही भाजी आणखीन एक तुम्हाला सांगतो, बाळंतिणीला तूप मीठ भाताबरोबर ह्या परतलेल्या मेथ्या थोड्या थोड्या दिल्या तर त्या अत्यंत पौष्टिक असतात आणि चांगला परिणाम त्या बाळंतिणीच्या तब्येतीवरती तुम्हाला दिसून येईल. तर असो, हे मेथी पुराण मी थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.